ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला। लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नागरी सुरक्षा आढावा बैठक झाली। या बैठकीला लष्कर, नौदल, वायुदल, कोस्टगार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत सर्वांनी अधिक समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आल्याचं बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मुंबईमध्ये काय खबरदारी घ्यावी यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अतिशय वल्नरेबल आहे। त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे। अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडून आम्ही समजून घेतलेले आहेत। कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कोऑर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले, त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते, सैनिकी बेसेस होत्या, त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या, त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण हे बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात। तर पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींना भारत जसं आपल्या कृतीतून उत्तर देतोय तसंच उत्तर देशाच्या सैन्याकडून पत्रकार परिषदांमधून सुद्धा दिलं जातंय। युद्ध फक्त सीमेवर लढलं जातं असं नाही, तर शत्रूचं मनोबल खच्ची करणं हा देखील युद्ध नीतीचा एक भाग मानला जातो। काल सैन्य दलानं पाकिस्तानचं कंबरडं कसं मोडलं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्याच्या सुरुवातीला शिवतांडव स्रोताची धून सगळीकडे गुंजत होती। तर भारताच्या हल्ल्यात पाकचं झालेलं नुकसान जेव्हा दाखवलं जात होतं तेव्हा स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांसोबत संगीत ऐकू येत होतं आणि ते होतं शिवतांडवाचं। तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुरुवातीला कृष्ण नीतीची झलक दिसली। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या। या ओळींना पार्श्वभूमी आहे ती महाभारतातल्या युद्धाची। आता विनंती किंवा याचना नाही तर युद्ध होईल असा गर्भित अर्थ या ओळींमुळे मध्ये दडलेला आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा या गाण्यामागची भावना विचारली तेव्हा एअर चीफ मार्शल ए.के. भारती यांनी रामचरितमानस मधला एक दोहा ऐकवला। रावणाच्या लंकेकडे जाण्यासाठी मार्ग द्यावा ही विनंती करूनही समुद्रदेव जेव्हा ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतरचा हा प्रसंग आहे, जो एअर चीफ मार्शल यांनी कथन केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला। आपने शुरू किया श्री रामधारी सिंह दिनकर जी की कविता से, हमारे राष्ट्र कवि रहे हैं, और क्या संदेश दिया जा रहा है। तो मैं बस आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा, आप समझ जाएंगे। तो याद कीजिए वो पंक्ति जो है, विनय न माने जलधि जड़, भय 3 दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिन होए न प्रीत। तो समझदार के लिए इशारा ही काफी। दरम्यान भारत पाकिस्तानमधील तणावानंतर केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय। विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, पण संरक्षणाशी संबंधित विषयावर किती उघड चर्चा करता येईल यावर मर्यादा आहेत असं शरद पवार म्हणाले। तर भारत पाकिस्तान प्रश्नांमध्ये अमेरिकेची झालेली एंट्री यावर सुद्धा पवारांनी भाष्य केलं। काश्मीरच्या प्रश्नावर
भारत आणि पाकिस्तान कशावर थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा 1 to 1 म्हणजे अगदी 1 to 1 म्हणजे 1 नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लाभ दाखवला. आणखी एक मोठी अपडेट आहे. पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा संवाद साधणार आहेत. तर पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार याकडे जगाचं लक्ष आहे. दरम्यान दुपारी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री आणि सीडीएस अनिल चौहान सुद्धा हजर होते. शस्त्रसंधीनंतरच्या घडामोडींवर या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर होणारी हे जे इंटरॅक्शन आहे पंतप्रधान मोदींचं देशवासियांसोबत, त्यामध्ये ते नेमकं काय सांगतात ते बघावं लागेल. आणखी एक मोठी बातमी आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या चर्चेत आता नव्या मुद्द्यावर भर पडतीये. ही चर्चा आहे पाकचे लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर यांची आणि ते बिळात लपून बसल्याची. पहलगामच्या बदल्यासाठी भारतानं पाकमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला. त्यानं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न उधळून लावताना भारतानं पाकचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत केले. या हल्ल्यामुळे भयभीत झालेला असीम मुनीर रावळपिंडीमधील एका गुप्त बंकरमध्ये लपून बसला होता असा दावा केला जातो. तर हल्ल्यानंतर मुनीर हे बंकरमध्ये लपलेला होता. याचे काही व्हिडिओ सुद्धा AI जनरेटेड व्हिडिओ आपण बघू शकतो. एकीकडे पाकिस्तानचं जे लष्कर आहे ते भ्याड हल्ले करत होतं. एकतर भारतानं पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केलेलं नव्हतं, दहशतवाद्यांना लक्ष्य केलं होतं, पण त्याच्यानंतर पाकिस्तान हा चौथाळून उठला आणि त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत मुनीर यांना सुद्धा भारताविरोधामध्ये गरळ ओकायला सुरुवात केली होती. पण जेव्हा भारतानं प्रत्युत्तर दिलं तेव्हा मात्र मुनीर हा बिळात लपून बसला होता. दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये चर्चा सुरू आहे. यावेळी फक्त शस्त्रसंधीवर चर्चा सुरू आहे. सिंधू कराराबाबत कोणतीही चर्चा होणार नाही अशी माहिती समोर येते. तर शस्त्रसंधीची घोषणा 10 तारखेला करण्यात आली होती, पण त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक करण्यात आली आणि गोळीबार करण्यात आला होता. काही ड्रोन सुद्धा पाकिस्तानचे आलेले होते आणि त्यानंतर आता कालची जी रात्र आहे ती शांततेनं पार पडलेली आहे आणि आज या दोन्ही देशांच्या DGMO मध्ये चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये फक्त शस्त्रसंधीवर चर्चा होत असल्याची माहिती आहे. सिंधू करार जो भारतानं स्थगित केला होता त्याच्यावर कोणतीही चर्चा होणार नाही अशी ही माहिती आहे. तर पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींना भारत जसं आपल्या कृतीतून उत्तर देतोय तसंच उत्तर देशाच्या सैन्याकडून पत्रकार परिषदांमधून सुद्धा दिलं जात आहे. युद्ध फक्त सीमेवर लढलं जातं असं नाही, तर शत्रूचं मनोबल खच्ची करणं हा देखील युद्ध नीतीचा एक भाग मानला जातो. काल सैन्य दलानं पाकिस्तानचं कंबरडं कसं मोडलं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्याच्या सुरुवातीला शिवतांडव स्रोताची धून सगळीकडे गुंजत होती. तर भारताच्या हल्ल्यात पाकचं झालेलं नुकसान जेव्हा दाखवलं जात होतं तेव्हा स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांसोबत संगीत ऐकू येत होतं आणि ते होतं शिवतांडवाचं. तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुरुवातीला कृष्ण नीतीची झलक दिसली. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या. या ओळींना पार्श्वभूमी आहे ती महाभारतातल्या युद्धाची.
आता विनंती किंवा याचना नाही तर युद्ध होईल असा गर्भित अर्थ या ओळींमुळे मध्ये दडलेला आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा या गाण्यामागची भावना विचारली तेव्हा एअर चीफ मार्शल ए.के. भारती यांनी रामचरितमानस मधला एक दोहा ऐकवला। रावणाच्या लंकेकडे जाण्यासाठी मार्ग द्यावा ही विनंती करूनही समुद्रदेव जेव्हा ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतरचा हा प्रसंग आहे, जो एअर चीफ मार्शल यांनी कथन केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला। आपने शुरू किया श्री रामधारी सिंह दिनकर जी की कविता से, हमारे राष्ट्रकवि रहे हैं, और क्या संदेश दिया जा रहा है। तो मैं बस आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा, आप समझ जाएंगे। तो याद कीजिए वो पंक्ति जो है, विनय न माने जलधि जड़, भय 3 दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिन होए न प्रीत। तो समझदार के लिए इशारा ही काफी।